हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आता फायनल इयर तुमचं चालू आहे. तर फायनल इयरचा जो तुमचा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंगमध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, तर डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स हा सब्जेक्ट आहे तुम्हाला. तर या सब्जेक्टचं मी आज तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2चे, जे तुम्हाला सगळ्यात आधी तिथे प्रिपेअर करायचे आहेत. तर 1 आणि 2 हे जे युनिट्स आहेत तुमचे, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत मागच्या PYQs क्वेश्चन पेपर्समध्ये, तर ते पूर्ण ॲनालिसिस करून मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहे. तर याच्यामध्ये जे तुम्हाला मी इथे क्वेश्चन्स देत आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत, प्लस तुम्हाला काय करायचं आहे, हे टॉपिक सगळे कव्हर करायचे आहेत. तर मी युनिटमधले जे टॉपिक्स आहे, तुमचा सिलेबस आहे, हे 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे तुम्हाला मस्ट करायचे आहेत, सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर दुसरे म्हणजे मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक, जे आजपर्यंत 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे तुमचे सिलेबसचे टॉपिक्स असतील, जे मी इथे दिलेले नाही आहेत, त्याच्यावरती कधी क्वेश्चन्स विचारला गेलेला नाही आहे, तर ते तुम्हाला फक्त 1 वेळा तिथे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत वरच्यावर. तर अशा प्रकारे मी असे तुमचे जे टॉपिक्स आहेत ते डिवाईड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो तुमचा युनिट आहे अल्गोरिदम्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे तुम्हाला मस्ट सगळ्यात आधी प्रिपेअर करायचे आहेत ते आहेत करेक्टनेस ऑफ अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये टोटल 3 टाईप आहेत जे तुम्हाला करायचे आहेत: लूप, इनव्हॅरियंट, इंडक्शन आणि काउंटर एक्झाम्पल. तर हे तुम्हाला सगळ्यात आधी इथे प्रिपेअर करायचे आहेत. तर याच्यावरती तुम्ही बघू शकता की इथे कोणकोणते क्वेश्चन्स याच्यावरती विचारले गेलेले आहेत आणि ते किती वेळा इथे रिपीट झालेले आहेत. जसं की हा क्वेश्चन इथे 2 वेळा रिपीट झाला आहे. तर याच्यामध्ये काय विचारतात, तुम्हाला अल्गोरिदमचं इम्पॉर्टन्स विचारतात, करेक्टनेसचं. त्यानंतर लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी काय आहे आणि त्याच्यामध्ये समेशन ऑफ एनचं नंबर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, करेक्टनेस फाइंड करायचे आहे युझिंग लूप व्हॅरियंट. तर ह्या ज्या 3 तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, या मेथड्स आहेत कशाच्या, करेक्टनेस प्रूव्ह करण्याच्या. तर याचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळे जे अल्गोरिदम्स असतील त्याचा तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे की त्याची करेक्टनेस बरोबर आहे की नाही. तर हे सगळे तुम्हाला काय करायचे आहेत, प्रॅक्टिस करायचे आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे या युनिटचा सगळ्यात इम्पॉर्टंट, तो आहे इटरेटिव्ह अल्गोरिदम अँड डिझाईन इश्यूज. तर याच्यावरती तुम्ही बघू शकता हा क्वेश्चन जसाच्या तसा रिपीट झाला आहे 3 वेळा. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, कन्सेप्ट विचारला आहे की इटरेटिव्ह अल्गोरिदम्स काय असतो आणि त्याच्यावरती इश्यूज कोणकोणते आहेत विथ एक्झाम्पल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर ॲनालाइज करायचं आहे तुम्हाला द लिनियर सर्च कोड काय असतो, त्याच्यानंतर इफिशियंट काय आहे आणि त्याच्यानंतर डिझाईन इश्यूज काय काय आहेत. तर हे सगळं तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर सगळ्यात दुसरा जो टॉपिक आहे तुमच्या या युनिटचा, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर येतो तिसरा, म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज कोणकोणत्या आहेत त्या तुम्हाला शॉर्ट नोट म्हणून विचारला जाऊ शकतात. तर हा क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला एनी 4 ज्या प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. तर हा क्वेश्चन 3 वेळा PYQमध्ये रिपीट झालेला आहे, तर तुम्हाला हा पण प्रॅक्टिस करायचा आहे. तर हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. त्यानंतर याच्यामध्ये येतो मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये येतो हा टॉपिक तुमचा अल्गोरिदम्स ॲज अ टेक्नॉलॉजी आणि नीड फॉर अल्गोरिदम्स. तर हे टॉपिक्स तुम्हाला काय करायचे आहेत, एकदम परफेक्ट करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं टेक्नॉलॉजी अल्गोरिदममध्ये कसं कन्सेप्ट याच्यावर विचारला जातो. त्यानंतर नीड विचारली जाते तुमच्या अल्गोरिदम्सची. तर अशा प्रकारे हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत क्वेश्चन्स. तर हे झालं युनिट नंबर 1चं. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे तुमचा, ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स अँड कॉम्प्लेक्सिटी थिअरी. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणकोणते आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तो आहे बेस्ट ॲव्हरेज आणि वर्स्ट केस ॲनालिसिस. तर याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्यात जास्त विचारलं जातं. तर वेगवेगळे जे तुमचे टेक्निक्स असतात, जसं की इन्सर्शन सॉर्ट, लिनियर सर्च किंवा वेगवेगळे जे सिलेक्शनच्या टेक्निक्स असतात तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतात की ॲनलाइज करायला विचारतात की त्याची बेस्ट केस कशी आहे, त्यानंतर ॲव्हरेज केस कशी आहे आणि वर्स्ट केस कशी आहे. तर हे तुम्ही बघू शकता की रिपीट झालेले आहेत हे क्वेश्चन्स आणि हे तुम्हाला सगळे प्रॅक्टिस करायचे आहेत तिथे. तर अशा प्रकारे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतरचा टॉपिक येतो तुमचा PNP, NP हार्ड, NP कंप्लीट. तर हे 4 टॉपिक आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स कन्सेप्ट आणि एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. तर तुम्ही बघू शकता हा जो क्वेश्चन आहे हा 2 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं आहे विथ एक्झाम्पल. त्यानंतर ब्रीफली एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं आहे एन आणि NP प्रॉब्लेम्स विथ सुटेबल एक्झाम्पल. तर अशा प्रकारे हे सगळे जे तुम्हाला आहेत हे सगळे तुम्हाला तिथे प्रिपेअर करून जायचे आहेत. त्यानंतर येतो तिसरा टॉपिक तुमचा NP कंप्लीटनेस प्रूफ्स. तर याच्यामध्ये तुम्हाला व्हेक्टर कव्हर करणं लागतं आणि 3 साईडचा एक प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला इथे कव्हर करावा लागतो.
तर अशा प्रकारे तुम्हाला NP कंप्लीटनेस हा प्रूफचा पण तुम्हाला एकदम डीपमध्ये करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात लाईक NP कंप्लीट क्लास प्रॉब्लेम काय आहे आणि प्रूव्ह करण्यासाठी विचारतात तुम्हाला वेक्टर कव्हर इज अ NP कंप्लीट, अशा प्रकारे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी विचारतात. तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी पण विचारतात 3 सॅट प्रॉब्लेम काय आहे विथ एक्झाम्पल. तर हे 2 वेळा विचारला गेलेला आहे क्वेश्चन्स. त्यानंतर सॅट आणि 3 सॅट याच्यामधले डिफरन्स काय आहे किंवा काय आहे कन्सेप्ट याचा, आणि प्रूव्ह करण्यासाठी पण विचारतात की NP कंप्लीट आहे का नाही प्रूव्ह करा. तर अशा प्रकारे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे जे 3 टॉपिक आहेत हे 3 टॉपिक तुम्हाला एकदम डीपमध्ये करायचे आहेत. त्यानंतर येतो मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक या युनिटचे, तर तो आहे असाइम्प्टोटिक नोटेशन्स. तर याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणि जस्टिफाय करण्यासाठी विचारलं जातं तुम्हाला. तर याच्यामध्ये हे क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये विचारले जातात आणि जस्टिफाय करण्यासाठी पण तुम्हाला विचारतात ॲन्सरमध्ये. तर अशा प्रकारे हे असाइम्प्टिक नोटिफिकेशन तुम्हाला नोटेशन्स ज्या आहेत त्या तुम्हाला परफेक्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 5वा जो टॉपिक आहे तो आहे पॉलिनॉमियल टाईम रिड्युसिबिलिटी. तर याच्याबद्दल पण तुम्हाला बघायचं आहे. तर याच्यावरती एक क्वेश्चन्स विचारला गेला होता. तर अशा प्रकारे हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. याच्यानंतर जे सिलेबसमध्ये तुमचे टॉपिक्स उरतात ते फक्त तुम्हाला एकदा किंवा दोनदा फक्त रीड करायचे आहेत. वरच्यावर तुम्हाला कन्सेप्ट फक्त बघायचा आहे की त्याच्यामध्ये काय आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे इथे स्टडी करायचं आहे. त्यानंतर मी इथे जे तुमचे राहिलेले सिलेबसचे टॉपिक्स आहेत ते पण इथे काढलेले आहेत. जसं की युनिट नंबर 1मध्ये जे तुमचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आजपर्यंत क्वेश्चन्स विचारला नाही, त्याच्यामध्ये इव्होल्युशन ऑफ अल्गोरिदम, त्याच्यामध्ये हिस्ट्री किंवा टाईमलाईन पार्ट येतो. तर याच्यावरती क्वेश्चन्स अजून विचारला नाही आहे पण विचारू शकतात, म्हणून तुम्हाला एकदा ते वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर येतं क्लासिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये टाईप्स येतात तुमच्या प्रॉब्लेम्सचे, पण हे पण तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ टाईप कॉम्प्लेक्सिटी, याच्यामध्ये वेगवेगळे जे टाईप्स आहेत तुमचे ते येतात. तर हे तुम्हाला फक्त एकदा वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर युनिट 2मध्ये सगळ्यात जास्त सिलेबस आहेत म्हणून याच्यामध्ये पण काही टॉपिक्स आहेत जसं की डिटर्मिनिस्टिक आणि नॉन डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम्स काय आहेत त्याचे कन्सेप्ट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर ओ लिटल आणि त्याच्यानंतर लिटल ओमेगा नोटेशन्स काय आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडंसं वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर पॉलिनॉमियल आणि नॉन पॉलिनॉमियल प्रॉब्लेम्स काय राहतात याच्याबद्दल थोडंसं वाचायचं आहे. त्यानंतर हॅमिल्टोनियन सायकल काय असते NP हार्डमध्ये याचा कन्सेप्ट तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे. त्यानंतर इनपुट साईज काय राहते आणि डॉमिनंट ऑपरेटर ग्रोथ रेट याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं बघून घ्यायचं आहे. तर हे जे टॉपिक्स आहेत हे सगळे टॉपिक्स तुम्हाला काय करायचे आहेत एकदा बघून घ्यायचे आहेत, फक्त सिलेबसमध्ये आहेत म्हणून. पण याच्यावरती कधी क्वेश्चन्स विचारला नाही PYQजमध्ये, पण असं पण नाही की विचारणार नाहीत, तर विचारले जाऊ पण शकतात, म्हणून तुम्हाला हे कव्हर करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2चं जे सिलेबस आहे आणि त्याचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत त्याच्या वाईज मी तुम्हाला जे टॉपिक्स सजेस्ट केले आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. तर चांगलं प्रिपरेशन करा तुमच्या इनसेम एक्झामसाठी आणि हायेस्ट वेटेज टॉपिक तुम्हाला मी सांगितलेले आहे त्याच्यावरती जास्त फोकस करा. आणि नोट्स वगैरे काही अपडेट्स असतील त्याच्यासाठी आपला ग्रुप जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये. तर ते तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे मिळतील. तर तुमचे जे पण 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे मित्र असतील ज्यांचा 2019चा पॅटर्न आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना मदत होईल अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या वेने अभ्यास करायचा आणि कोणते टॉपिक सगळ्यात आधी कव्हर करायचे. तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सब्जेक्टसोबत. तर धन्यवाद मित्रांनो.